चला केरने टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करू लगेच आपली सलामीची जोडी करतर मैदानामध्ये पाठवा. सार धनवी शिवशक्ती कारगर टीम तर टॉस जिंक हारला. त्यानंतर गोलंदाजी आली वट्याला. गोलंदाजी आपण पाहतोय करत असताना कारगर टीमला त्याच्या अगेन्स्ट केरने टीम. चला आपला निवा बस चल बस बस केफ आणि कामरान पटेल अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय केरने टीमची. ओमकार पाटील बॉल अँड ट्रॅक वरती. तर खारगट टीम म्हटलंय तर ओमकार पाटील नेहमीच ऑलराऊंडर भूमिका सातत्याने खारगट टीमच्या बाजूने पाहायला मिळत असते. या मैदानामध्ये देखील पहिलाच पॉवर प्लेचा षटक मैदानामध्ये हाताळण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. इनॅट क्रमांक 1 वरती सलामीची जोडी आपण पाहतोय. डावकुरी आताचा फलंदाज केफ खान. तसेच रोडपाली आणि कळंबोली टीमचे कॅप्टन्स कृपया आपण तयार राहायचे. फर्स्ट इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे तुमच्या मॅचचा. त्यामुळे रोडपाली आणि कळंबोली टीम हा तुमच्यासाठी पहिला कॉल असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. डावकुरी आताचा फलंदाज कामरान पटेल आपण पाहतोय. फलंदाजीसाठी पहिल्या 4 ओव्हरमध्ये पण पहिली मागची मॅच अगदी इझी आहे, मोरबी टीमने जिंकली. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये पहिल्या फेरीतील आज चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकलाय तर धाडसी निर्णय मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तो करणे टीम आपण पाहतोय फलंदाजी करत असताना केमिझॉन. पहिला चेंडू वेगवान चेंडू मैदानामध्ये हाताळला गेला. बॅटचा स्पर्श अगदी इथपर्यंत आवाज देखील आला गेला, परंतु इथे यष्टीरक्षकाने करतर केलेली चुकी आहे. कामरान सारख्या फलंदाजाला जीवनदान देण्याचा कितपत फायदा मैदानामध्ये उचलला जाईल हे अगदी काही क्षणामध्ये जसजसे मोठे पटके येतील तस करतर आपण पाहू. दडपण नक्कीच पाहायला मिळेल. तो यष्टीरक्षक मध्ये आपण झेल सोडल्यानंतर क्लास करतर मैदानामध्ये फटका अगदी डोल्याचा पारणा पेरणारा करतर मैदानामध्ये फटका सजवला गेला. झेल सोडल्यानंतर लगेचच संधीचा फायदा कसा उचलायचा हे फलंदाजाला ठाऊक असतो आणि त्याचंच उत्तम उदाहरण यापेक्षा नसेल करतर मैदानामध्ये. चांगली दमदार सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवर आपण पाहिला डॉट चेंडू, दुसऱ्या चेंडूवर ठोकलाय चौकार फलंदाज कामरान पटेल या फलंदाजाने. अजून एक तडाखा. क्षेत्ररक्षक मात्र सुरेख तिथे पाहायला जरूर मिळालाय. एक धाव वेगानं पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होतोय. बघता बघता देखील 2 धावा अगदी सहजतेने गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली. 2 धावेने आपण पाहतोय
2 धावा. 2 धावेने एकूण धाव संख्या 6 या अंकावरती. भन्नाट वेग खर तर ओमकार पाटीलची ओळख आहे. तो आपल्याला ओळख सिद्ध करत असताना दाखवत असताना एसटी रक्षाने खरं तर पहिल्या चेंडूवर चुकी केली. त्यानंतर आक्रमणाला सुरुवात देखील झाली. त्यानंतर स्वतः गोलंदाजाने स्वतःचा कमबॅक दाखवून दिला. स्लोवर पदे हा चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झाला गेलाय. विचार केला गेला. पहिल्या चेंडूपासून खरं तर प्रभावित केलंय ओमकार पाटीलने. चांगली गोलंदाजी दाखवत असताना स्वतःला सिद्ध करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न तो राहिलाय तो गोलंदाज ओमकार पाटीलचा. आता आक्रमण करावं लागेल. पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला कमीत कमी 40 ते 50 पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. अगदी बॉक्स टाईपचा पटका मैदानामध्ये क्रीजवर चेंडू मैदानामध्ये फेकला गेला. त्यानंतर मात्र बॉक्स टाईपचा ज्या पद्धतीने फटका सजवला जातो त्याच पद्धतीने इथे मैदानामध्ये फटका सजवला गेला. पहिला पॉवर प्लेचा खेळ संपला गेला. धावसंख्या पाहतोय एकूण बिनबाद 7 अंकावरती. डीजे 7 धावा धावपलकावरती. नवीन गोलंदाज इनायत क्रमांक 2 वरती दाखल होईल. जयेश पाटील संघाचा संगणक मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती इनायत क्रमांक 2 वरती दाखल होत आहे. परंतु ज्या फलंदाज आपण पाहतोय कामरनला जीवनदान दिलंय त्याचं सोनं मात्र उचलायचंय. आता दुसऱ्या चेंडूवर देखील चौकार पाहायला जरूर मिळाला. त्यानंतर गोलंदाजाने प्रभावित केलं या मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय संघाच्या संगणकाला बॅटच्या राडार मध्ये प्रॉपर टायमिंग झुललाय का. परंतु इथे फटका फसलाय. इथे जे जाल रचलं होतं त्या जाळ्यामध्ये सापडला गेला. महत्वाच्या क्षणी जाते महत्वाची विकेट्स. फलंदाज बाद डीजे. धन्यवाद. अगदी आपण पाहतोय बैलगाडा क्षेत्रातील मोठा नाव मथुर बैलाचे भरपूर फॅन महाराष्ट्र नव्हे तर जगभर ज्याची प्रसिद्धी आहे ते मथुर बैलाचं सॉन्ग आपण पाहिला. डीजेचं देखील करूया आपण कौतुक. धाव संख्या पाहतोय 7 वरती 1 विकेट. जयेश पाटील कमबॅक मैदानामध्ये दाखवत असताना अरबाज पटेल नवीन फलंदाज खेळणे टीमचा. 1-2 मोठे पटके प्रति ओव्हर मध्ये जर मारलेत तरी देखील मोठी धावसंख्या मैदानामध्ये पहिल्या सत्रामध्ये उभी केली जाऊ शकेल. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिले अचूक टप्पा ही तर ओळख आहे कारगर टीमची ती दाखवत असताना. सुरेख चेंडू अगदी स्टेट द ग्राउंड हा फटका सजवायचा. 1 धाव एकापेक्षा काही मिळत नाही. आता एक धाव करताना संघासाठी जोडायची एकेरी द्वीकडे लक्ष केंद्रित करताना पाहायला मिळाला. खेळणे टीमचे फलंदाजी आपण पाहिली तर 1 चौकार जरूर आलाय. त्यानंतर देखील जास्तीत जास्त करता डॉट चेंडू मैदानामध्ये फेकले गेले. कौतुक करावं. गोलंदाज तितकं कमी या मैदानामध्ये धावसंख्या होती. खेळाडूसाठी खेळपट्टी जरूर पोषक आहे. परंतु आज थोडस अवकाळी पावसामुळे करतर गोलंदाजाला खेळपट्टी साथ देताना आजच्या दिवसामध्ये पाहिली. प्रॉपर टायमिंग. परंतु इथे फटका पुन्हा एकदा ताकद कमी पडली. कन्वर्ट करायचं होतं करतर मोठ्या पटक्याने परंतु असं काही घडत नाहीये. परंतु वेगा पुढे करतर टायमिंग कुठेतरी अचूक टप्पा फेकल्यानंतर टायमिंग कुठेतरी कमी पाहायला मिळाला आणि फलंदाज इथे बाद. डीजे थँक्यू डीजे. थांबा. तर या दरम्यान श्री दत्ताजी दळवी यांचं या ठिकाणी दत्ताशेठ दळवी या आपण आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय कुमारी जीवा भोईर चषक 2024 या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि मान्यवर पाहुणे तसेच मुरबी गावातील जे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व ग्रामस्थांना आम्ही विनंती करीत आहोत की आपण व्यासपीठावरती यावं. आपणा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. दत्ताशेठ दळवी
या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. साहिद शेख इनायत क्रमांक 4 वरती दाखल होत आहे. एखाद्या खेळाडूला खरतर जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. एखाद्या फलंदाजाला खरतर मैदानामध्ये शेवटपर्यंत राहणं फार गरजेचं असेल. परंतु इथे प्रत्येक चेंडू खरतर सीमारेषे पलीकडे घालवण्याचा प्रयत्न राहिला आणि प्रत्येक चेंडूवर विकेट जाताना पाहिली. अगदी कित्येक मैदानामध्ये आपण पाहिलं, चांगल्या चेंडूवर जर सन्मान दिला, खराब चेंडूची जर तुम्ही प्रतीक्षा केली. तर देखील दाबा जरूर ऍड केला जातील. परंतु इथे प्रत्येक चेंडू सीमारेषे पलीकडे घालवण्याचा प्रयत्न राहिला आणि विकेट जाताना आपण अगदी या मैदानामध्ये पाहिली. अगदी पहिल्या सुरुवातीच्या सत्रापासून आपल्याला त्या चुका पाहायला मिळाल्या. इथे फटका पुन्हा एकदा फसला. जेलची नामी संधी आली. जेल सोडणार नाही. कारगर टीम सांगतोय इतक्या सहजासहजी आम्ही पहिल्या सत्रामध्ये धाबा जोडून देणार नाही आहोत. ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली. तर आमचे बेलपाड्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम शेठ मोरबेकर इथे आलेले आहेत. तर विनंती आहे उत्तम शेठ या आपण व्यासपीठावरती. आणि सुनील ठाकूर आमचे मुरबीचे, गुरुनाथ नावडेकर तिथे आहेत. तसेच खारघरचे आमचे महेश पाटील हे आलेले आहेत तिथे. त्यांना विनंती आहे, अजून आपले बरेच मान्यवर आहेत, या आपण व्यासपीठावरती. उत्तम शेठ या. खारघरचे आमचे जॉन्टी हे देखील आहेत. तर या आपण, सर्वांचं स्वागत आहे. आणि आमचे कीर्ती पाटील, राम मामा यावं आपण. आमचे केसरी दादा आले असतील तर नक्कीच या. चिंतामण पाटील, निलकंठ शेठ पाटील. डॉट चेंडू अर्धाबा आपण पाहतोय. या ओव्हर मध्ये खूप चांगली बॉलिंग राहिली आहे. 3 विकेट्स आणि 1 धाव निव्वलकरची केली आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी जयेश पाटील आपण पाहतोय, ज्याच्याकडे खरं तर अचूक टप्पा सातत्याने नेहमी फेकत असतो, प्रभावित करत असतो. आज देखील या मैदानामध्ये कारगर टीमचा बोलबाला राहिलाय. आजच्या दिवसामध्ये या 2 ओव्हर मध्ये फटका फसलाय. पुन्हा एकदा नामी संधी आली आहे जेलची. इथे जेल सोडला जातोय. ह्या ओव्हर मध्ये आपण बरंच काही पाहिलं. मोठे पटके खेळताना विकेट्स देखील जाताना पाहिल्या. खराब सेलेक्शन देखील शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावपटलावरती आझाद 11 केरने टीमच्या 9 धावा. हॅलो, तर आपण इथे सन्मान करतोय. आत्ता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे ते आमचे 16 सरकार म्हणून प्रचलित असलेले एक दिलदार व्यक्तिमत्व रणजित शेठ घरतपेठ यांचा आपण इथे सन्मान करतोय. मी अनिल दादा पाटील यांना विनंती करेन, दिलीप पाटील तुम्ही देखील या. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घ्यायचा आहे. दत्ता दलबी, दत्ता शेठ या आपण देखील. रणजित शेठ घरत यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय या व्यासपीठावरती. वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती त्यांनी दाखवलेली आहे. तर रणजित शेठ यांचा सन्मान इथे केला जातोय. तसेच आकाश घरत, आकाश या. रणजित शेठ यांचा सन्मान आपण इथे केलाय. त्याचबरोबर आकाश हाऊच करतो तू. आकाश यांचा हा सन्मान. तसेच ऋषी खांडेकर यांचा देखील सन्मान आपण इथे करतोय. यस, तर सर्वांचं यथोचित सन्मान. सत्याचा ओके, या मॅच नंतर नक्की सत्यबाईकडे आपण वळणार आहोत. यस महेश. धन्यवाद.
14 धाबा असताना अजून एक तर चेक केला जाईल. फलंदाजी ते होईल बाद. चांगला झेल मैदानामध्ये पकडला गेला. फलंदाज इथे बाद होईल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणापर्यंत तर डाब साबरला गेला, स्वतःला साबरला गेला आणि इथे विकेट जाती चौथी. 14 धाबा असताना कमी धाब्यांच्या आतमध्ये देखील हा सामना पाहायला मिळेल का? मुरबी टीमच्या अगेन्स्ट तलुजा टीम अशी लढत पाहायला मिळाली. त्या मॅच मध्ये देखील लो स्कोरिंग ही मॅच पाहायला मिळाली. या मॅच मध्ये देखील अद्यापपर्यंत गोलंदाजाची दादागिरी राहिली तर खारघर टीमची. या गोलंदाजाने देखील प्रभावित केलंय. आपण पाहतोय अतिश पाटील पहिल्या बॉलवर तर चौकार ठोकला होता. त्यानंतर स्वतःला सिद्ध करत असताना अक्रॉस द लाईन मैदानामध्ये फटका सजवायचा. परंतु इथे शरीर यष्टी व चेंडू आदलला जातो. लेग बाईचा इशारा येतो पंचांचा. एक धाव जरूर ऍड केली जाईल. 15 धाव संख्या आपण पाहतोय धावपटलावरती. शांत करतड सुरुवात. एखाद्या फलंदाजाला आता आकाशाला गबसनी घालणारे फटके सजवावे लागतील. इतना एका दोन मोठे फटके आले तरी देखील फायटिंग स्कोर जरूर मैदानामध्ये पहिल्या सत्रामध्ये उभा केला जाईल. इथे ताकदीचा वापर जरूर केलाय परंतु क्षेत्ररक्षण ही खरं ओळख आहे ती आपण पाहतोय. सार्थ धनवी शिवशक्ती कारगर टीमची तीच मैदानामध्ये दाखवताना तर गोलंदाज ज्या वेळेस चांगली गोलंदाजी करत असतो त्या वेळेस क्षेत्ररक्षकाला मैदानामध्ये साथ देणं फार गरजेचं असतं आणि तेच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. अक्रॉस द लाईन खरं तर खेळायचा होता, फटका सजवायचा होता. एकदा वेगानं पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी परंतु गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली. 2 धावेने आता धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 18 वरती. 4 बाद 18 धाबा डीजे. आणि आमचे 16 सरकार आता ज्यांचं इथे आगमन आपण पाहिलं आणि नेहमीच त्यांचं या स्पर्धांवरती योगदान राहिलेलं आणि खास करून मोंटी पाटील यांच्यावरती असलेलं मित्रप्रेम आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय. त्याबद्दल रणजित शेठ गरत पेठ यांचा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. विघ्नेश करत बॉल इन ट्रॅक वरती इनेट क्रमांक 4 वरती दाखल होत आहे. फुलटस ताकदीचा प्रचंड वापर मैदानामध्ये आला स्लॉट मध्ये तसा पाठवला प्लॉट मध्ये ठोकतोय षटकार फलंदाज आपण पाहतोय अरबाज. पहिल्या चेंडूवर ठोकतोय फलंदाज आपण पाहतोय अरबाज. चांगला खेळ दाखवायचा आहे मैदानामध्ये आणि तोच दाखवत असताना संघ अडचणीमध्ये कमी धाबा अद्यापर्यंत पाहिल्या. अजून एक तडाखा कॅप सिलेक्शन मोठी आहे. चेंडू वेगानं फरार होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारांसाठी हा फटका मात्र सजवला गेला. अरबाजच्या बॅट मधनं आता खरं धावा यायला सुरुवात झाली. धावा आता फायटिंग स्कोर उभा करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये राहिलाय आणि तो देखील यशस्वी होताना पाहायला मिळाला. अजून एक स्लोवर त्याच्यावर उत्तर 6 धावेने. खरं या फटक्यामध्ये ताकद आणि नजाकत दोन्ही होत्या आणि या षटकारानं आता धावसंख्या पाहतोय धावपटलावरती 34 या अंकावरती.
मध्ये जसा अरबाजला संधी मिळाली त्याचं सोनं केलं. कमकुवत गोलंदाज नेहमीच प्रत्येक टीम मध्ये चौथा असतो, त्याचा फायदा उचलत असताना मैदानामध्ये पाहायला मिळाला अरबाज. अजून एक स्लोवर गॅप सिलेक्शन करायची. ओमकार पाटील चेंडू पर्यंत उचलणार, फेकणार, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावच्या स्वरूपामध्ये फलंदाज येईल बॅक टू पॅव्हलियन. खरा अनिल पटेल. आणि पटेल अजून एक टोकतोय फलंदाज आपण पाहतोय. अरबाजच्या बॅटमधनं आता धावा येत आहेत आणि सांगतोय इतक्या सहजासहजी आम्ही हार मानणार नाही आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत झुंजत राहिला, लढत राहिला फलंदाज आपण पाहतोय अरबाज. एकूण धाव संख्या 41. कुणालाही वाटलं नसेल 3 ओव्हर मध्ये 18 धावा आल्यानंतर इतकी धाव संख्या मोठी उभी केली जाऊ शकेल. स्लोवर शेवट गोड केला जाईल का मैदानामध्ये, परंतु एकच धाव. एका धावेने पहिल्या सत्राचा डाव संपतोय. एकूण धाव संख्या धावपटलावरती 42. येणारी 24 बॉल मध्ये आता गरज असणारे ते 43 धाब्यांचा कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल. कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल, या ऐकूया पुन्हा एकदा मराठीचा गुड आवाज हरेश सर. हॅलो, चला रोडपाले आणि कालभैरव कलंबोली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण यावं. आमचे उमेश भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि उमेश भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलेला आहे. त्याबद्दल त्यांचा आभार. सुजित म्हात्रे यांच्याकडून 1 नंबर आणि 2 नंबरच्या ट्रॉफ्या आम्हाला दिलेल्या आहेत, त्यांचं देखील आभार. सगळ्या दानशूर व्यक्तींचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. इथे खारघर वर्सेस कोपरखेरणे असा सामना आपण पाहतोय. तत्पूर्वी यानंतरची लढत असेल ती कलंबोली आणि रोडपाली. तर दोन्ही टीमला सूचना आहे की आपण यावं लगेच. सुजित शेठ म्हात्रे या, आपण आपलं स्वागत आहे. तर 42 धावा धाव फलकावरती लागले आणि 43 धावांचं टार्गेट आता शिवशक्ती खारघर टीम समोर उभं झालंय. चला प्लीज आझाद खेरणे टीम लवकरात लवकर फिल्डिंग लावा. आपण जास्त वेळ घेऊ नका. आज सर्वांसाठी हा दिवस सारखाच आहे, कोणालाही वेळेची गय करू दिली जाणार नाही. सामना सुरुवात होण्यापूर्वी रोडपाले आणि काळभैरव कलंबोली टीम तुमच्यासाठी शेवटचा कॉल. स्पर्धा आपण पाहताय स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2024 RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी आयोजित या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आपण पाहतो एकूण 10 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत, ज्यामध्ये निहाल स्पोर्ट्स बेलपाडा, कोपरा शनिकृपा संघ, त्याचबरोबर YCC हर्षाली 11 जयदुर्गा मोरबी आणि शेटू 11 तळोजा, सार्थ धनवी शिवशक्ती खारघर. तर टॉस आपण इथे घेतोय. आमचे उमेश शेठ भोईर खिडूकपाडा यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा आहे. रोडपाली वर्सेस कलंबोली असा सामना असेल, तिथे टॉस केला जातोय. कालभैरव कलंबोली संघाने इथे टॉस जिंकलेला आहे. ती टाकून ठेव, बाकी नंतर 12वा खेळाडू सांगेल.
43 धावांचं टार्गेट या ठिकाणी मात्र उभं झालंय. आजच्या दिवसातील शेवटचा पहिल्या फेरीतील सामना असणार आहे. कळंबोली कालभैरव विपक्ष रोडपाली असा सामना. टॉस जिंकला तो म्हणजे काळभैरव कळंबोली टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर डिसिजन मात्र त्यांचा असेल अजूनही पेंडिंग. लवकरच तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत जाऊया आपण विद्यमान सामन्याकडे, ज्या ठिकाणी मात्र अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये असलेला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिथे 3 ओव्हरमध्ये फक्त 18 होत्या तिथे 4थ्या ओव्हरमध्ये 24 धावा खर्च झाल्यानंतर टार्गेट बनले 43 धावांचं. ते म्हणजे सार्थ धनवी शिवशक्ती खारग टीम समोर. बॉलर कोण आहे? इंदल. इंदल आउट झाला तो. आउट झाला तो 7. इंदल पटेल पहिला बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती केरने टीम कडून. आणि बाई यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चे बांधणी केलेला संघ आहे. त्यांनी उभा केलेला संघ अतिशय गावातील नवीन खेळाडू युवा खेळाडू घेऊन उभा केलेला संघ आहे. आणि यावर्षी त्यांची सुरुवात दमदार झाली. दिवागावच्या स्पर्धेमध्ये 2य क्रमांक त्यांनी मिळवला आणि आज मात्र लगेचच त्यांच्या संघाने रायगडमध्ये एंट्री केली आणि बलाढ्य अशा खारगड टीम समोर त्यांचं एक मोठं आव्हान असणार आहे. ओमकार पाटील आणि त्यांच्या टीमला रोखण्याचं. इंदल पटेल पहिला बॉलर लेफ्ट आर्म राऊंड. हो, यॉर्करचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ कडे बॉल चाललाय, सिंगल, 1 धाव मिळेल ओमकार पाटीलला. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. हाही खेळाडू भरपूर प्रभावित केले रायगड क्षेत्रामधील. रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये स्वतःच्या नावाचा डंका त्याने वाजवला. अनेक मातब्बर खेळाडूंना मात्र त्याने मात दिली आहे. ड्राईव्ह केला, बॉल चला एक्स्ट्रा कव्हरकडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित, 1च धाव मिळणार. जस्ट ओनली 1, एकापेक्षा जास्त काही नसेल. आणि इथे पहा, हे देखील एक दृश्य अतिशय चांगलं पाहायला मिळालं. प्रत्येक वेळी एखाद्या खेळाडूची बॅट्समनच्या बॅटला ज्यावेळेस पाय स्पर्श करतो त्यावेळेस मात्र निश्चितपणे समोरील खेळाडू त्या बॅटची रिस्पेक्ट ठेवत असताना नेहमीच त्या बॅटच्या पाया पडलं जातं की चुकून जरी पाय लागला तरी ती आपली लक्ष्मी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. इंदल लोवर फुल टॉस, स्वीप करायचा होता, फिल्डर आहे. ओ हो, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये जो खेळाडू अतिशय शेवटच्या क्षणाला बरसला होता, अरबाज कैफ. यावेळेस समोर इनसाइड आउटचा फटका, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल बॉल. रन मिळतील पूर्णच्या पूर्ण 6. हा येतोय षटकार. भारत केसरी मथुरामचा राहुलबाईची निशाण. षटकार आलाय. ओमकार पाटील हे मोठं नाव आहे रायगड टेनिस क्रिकेट मधील आणि विशेषतः खारघर विभागात. या खेळाडूचा डंका राहिला, नेहमीच राहिला. डावखुऱ्या हाताचा घातक फलंदाज मानला जातो. पायावरती बॉल आदळला जातोय आणि इथून पहा, क्लीन बोल्ड, बॅट्समन आउट. पहिला मोठा धक्का सार्थ धनवी शिवशक्ती खारघर टीमला. ओमकार पाटील बॅक टू द डगआउट. निश्चितपणे डेंजर बॉलर. उपमा देखील खूप चांगली आहे आणि तेवढाच फेमस बॅटर. ओमकार पाटीलला दांडी उडवली आहे. त्रिफळाबाद इथून झालाय ओमकार पाटील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश कडू.
तिसऱ्या क्रमांकावरती 1 डाऊनचा फलंदाज. अजून या ओव्हरमधील शेवटचा एक बॉल बाकी आहे. डावा 8. ओ वेगवान बॉल गतीने फेकला. हानिफ पटेल यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 8. 8 वर 1. सार्थ धनवी शिवशक्ती खारघर टीम. 8 धावा बनवल्या गेल्या. प्रत्युत्तर देत असताना 43 धावांचं टार्गेट इथं उभं झालं. 35 पाहिजे 18 बॉलमध्ये. कालच्या रजनीमध्ये काल रात्रीत बामणडोंगरी येथील स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाचे चॅम्पियन खारघर संघ आहे आणि आज मात्र नव्या उमेदीने नव्या स्पर्धेसाठी तर तयार झालेत. नवा जोश नवा उत्साह आज मात्र अंगी संचारून ते या स्पर्धेला आलेत. काल जो काही प्रथम क्रमांकाचा मानकरी खारघर संघ ठरला त्याच्या विजयाचा जल्लोष आज पुन्हा कंटिन्यू राहील का याची मात्र आता प्रतीक्षा लागली आहे. परंतु परिस्थिती थोडीशी विपरीत पाहायला मिळते. 18 बॉलमध्ये 35 करायचे आहेत. आज आमच्या समवेत ऑफिशियल सर्व ज्यामध्ये प्राप्ती डिजिटल लाईव्ह आमचे शांतारामजी जाधव एक उत्तम गुणलेखक त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय या स्पर्धेसाठी. फुलटॉस बॉल ऑन साइडला स्क्वेअरलेगच्या वरून बॉल फ्लाय होत चाललाय सीमा पार. हा आलाय षटकार आणि त्याचसोबत मागणी. नो बॉल आहे. फ्री हिटचा बॉल त्यावरती प्रहार आणि बॉल सीमा पार. हा येतोय षटकार. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. यावेळी ड्राईव्ह केला बॉल ऑन साइडला. बॉल चाललाय लॉंग ऑन कडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकच धाव मिळणार आणि या एका धावेबरोबर टीमची टोटल मात्र चालली 22 वरती. अजून 21 करायच्यात मॅच जिंकण्यासाठी. 16 मध्ये 21. मॅच बदलली पूर्णपणे. फुलटॉस बॉल स्क्वेअर लेगच्या वरून बॉल सीमा पार. हा येतोय षटकार. दमदार फटका. 6 रन. चिकनी चिकनी दिसाया देखनी. बॉल द्या मैदानामध्ये. बॉल पुरवा. दुसरा बॉल पुरवा मैदानामध्ये. चला मॅच बॉल आलाय. पण काही क्षणासाठी असं वाटलं होतं की ओमकार पाटील बाद झाल्यानंतर मात्र टीमच्या खेळावरती पूर्णपणे दबाव येईल. परंतु
या दबावाला न झुगारता आज मात्र चांगली बॅटिंग करतायत आतिश आणि अविनाश कळू. आपल्या टीमसाठी बहुमूल्य असं योगदान. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल सिंगल एक धाव आली आणि सिंगलच्या मदतीने टीमची एकूण टोटल 29 धावा. धावफलकावरती 14 धावांची गरज आहे. अजूनही सामना जिंकण्यासाठी 14 मध्ये 14 पाहिजे. सामना खुला केला मित्र म्हणेन. क्लीन बोल्ड बॅट्समन आउट. तिसरा धक्का, दुसरा धक्का बॅटिंग करत असताना खारघर टीमला लागतोय. अर्थातच आतिश बॅक टू द डगआउट एंड. या वैभव भगत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आता बॉल बाकी आहे 13 धावा करायच्या 14. अजूनही सामना मात्र खेरणे टीम सोडण्यास तयार नाहीये. आझाद 11 खेरणे नवी मुंबईतील हा संघ आहे. परंतु आज या स्पर्धेमध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये ज्यावेळेस ते बॅटिंग करत होते धावा होत्या फक्त 18. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या 24 आणि त्यांना प्रत्युत्तर देत असताना ओमकारने सुरुवात चांगली करून दिली परंतु थोडीशी अडखळण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. आता इथून मात्र प्रवास कसा होईल पाहायचं. पुन्हा एकदा भीमरसाठी ही अपील केली जाते पंचांकडून. आमचे तिसऱ्या पंचाची भूमिका अर्थात ऑफिशियल्स आमचे आयोजकांपैकी ओमकार पाटील येतील आम्हाला चेक करायला. फेअर डिलिव्हरी आहे. एक धाव मिळाली आहे आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल झाली आहे 30. अजूनही 12 मध्ये पाहिजे 13 रन सामना जिंकण्यासाठी. सार्थ धन्वी शिवशक्ती 11 खारघर टीमला 12 बॉल 13. कैफ कैश नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वर तिसऱ्या ओव्हर मध्ये कैश. इथे पल्लू स्कूप खेळला. बॉल मागे जाईल लॉंग स्टॉक रिजनला ज्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक नाही. बॉल सीमा पार. हा आलाय चौकार. 4 रन. कैशच्या या ओव्हरचं स्वागत केले चौकाराच्या सहाय्याने वैभव भगत या बॅटरने. आणखीन एकदा रिव्हर्स खेळायचा होता. बॉल मागे चालला विकेट कीपर एंडकडे. तिथून मात्र धाव मिळणार नाही. डॉट आलाय. सुरुवात तर मात्र चांगली झाली या ओव्हरची चौकाराने. 12 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती लगावला चौकार. 11 मध्ये 9. आता डॉट बॉल मधून मिळतील 10ला 9. सद्यस्थिती आपल्याला पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट आणि रिक्वायर्ड स्कोर. इथे पहा पुन्हा एकदा स्वीप करायचा होता. बॉल पॅड वरती आदळलाय की काय परंतु पंच सांगतात
की लेग बिफोर साठी तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही, कारण जर बॅट कनेक्ट झाली असेल तर पुढचा विषय तो आणखीन क्रुशल होऊन जाईल. त्यामुळे LBW साठी रिव्ह्यू नाहीये. 9 बॉलला 9 पाहिजे. LB साठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू उपलब्ध नसेल. इक्वेल वाईड बीमर रनआउट साठी आम्ही कोणत्याही प्रकारे तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवू शकतो. चला प्लीज खेळणे टीम, पंचांचा निर्णय अंतिम. 9 मध्ये 9 2 डॉट बॉल आले सलगच्या 2 बॉल वरती. कैश गोलंदाजी मार्क वरती. बॉल झालेत आतापर्यंत 3. चौथा बॉल टाकण्यासाठी तयार आहे. समोर वैभव भगत ज्याने एक चौकार मारला पहिल्या बॉल वरती. सुरुवात तर चांगली केली या ओव्हर मध्ये, परंतु त्याच्यानंतरचे 2 बॉल खूप चांगले. हा तिसरा डॉट बॉल, चांगली बॉलिंग या ठिकाणी मात्र करतोय. चौकारानंतर स्वतःच्या गोलंदाजीमध्ये झालेलं परिवर्तन, स्वतःच्या गोलंदाजीमध्ये झालेले बदल आता मात्र लाभदायक ठरतायत कैशला. अगदी ही पहिल्या दुसऱ्या मॅच सारखी सिच्युएशन सध्या तयार झाली आहे, परंतु हा सामना कुठे जाईल याकडे आता मात्र लक्ष लागलंय. 9 पाहिजे, बॉल बाकी आहेत 8. 8 मध्ये 9. हा सामना मात्र थोडासा खारघर टीम पासून दूर खेचला जातोय. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे त्या ओव्हर मध्ये. जर कैशने साधारणतः या 2 बॉल वरती आपली पकड न बसवली, जर डॉट बॉल रिलीज केले तर निश्चितपणे मॅच बनेल आणि सामना बनल्यानंतर मात्र मजा येईल शेवटच्या ओव्हर मध्ये हा सामना बघायला. 5वा बॉल या ओव्हरचा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन. फिल्डर बॉल मागे धावतात, बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय दन 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 करीत सीमा पार. चौकार. चार धावा मिळाल्या. आता मात्र थोडस जीवात जीव आल्यासारखं दृश्य सध्या खारघरच्या डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, कारण जोपर्यंत 3 डॉट बॉल फेकले जात होते तोपर्यंत चिंतेचं वातावरण होतं मैदानात. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅट टेकन सक्सेसफुली. वैभव भगत बॅक टू द डगआउट. 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 6 मध्ये 5 पाहिजे. सामना आता मात्र अजूनही बरोबरीत आहे, कारण दोन्ही टीम या सामन्याला सोडण्यास तयार नाहीयेत. रोहित म्हात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या ओव्हर मध्ये हानी पटेल बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटच्या 6 बॉल मध्ये 5 धावा रोखण्याची जबाबदारी स्वतः टीमचे कॅप्टन, टीमचे पुरस्कर्ते आज मात्र करतील का हे मात्र पाहायचं. खारघरच्या या मैदानावरती सेंट्रल पार्क हे सुप्रसिद्ध असं मैदान, आणि या मैदानावरती ती किमया होईल का की खारघरकरांचंच वर्चस्व या मैदानावरती राहील हे मात्र पाहायचंय. हानी पटेल कम्स इन राईट आर्म ओव्हर द विकेट. व्हेरी फास्ट बॉल. पहिला स्लोवर बॉल, कॅचची संभावना आहे आणि इथे मात्र सामना फिनिश. कॅच झाली असती, बनली असती तर मजा आली असती, परंतु असतं नसतं या सगळ्या गोष्टी क्रिकेट मध्ये काही व्हॅल्युएबल नाही. सामना मात्र गमावला तो आझाद 11